फिरत असताना महाराष्ट्रामध्ये सगळे मला सारंग म्हणून ओळखतात. या मालिकेने मला नवी ओळख दिली. भक्ती देसाई कलाकार, तिच्यासोबतचे रील्स गाण्याचे विशेष लोकप्रिय व्हायला लागले. तर मग तुमची जाहिरात माध्यमात सुरुवात कशी झाली आणि पहिली ॲड कोणती होती? आता कास्टिंगची प्रोसेस ना कोविडपर्यंत खूप वेगळी होती. कोविडनंतर खूप सोपी झाली. कास्टिंग डिरेक्टर्सचे नंबर मिळवण्यासाठी तुम्हाला थोडंसं फिरावंच लागतं. आपले लक्ष्मण उतेकर, ज्यांना आता आपण छावाचा दिग्दर्शक म्हणून ओळखतो, हे उत्तम सिनेमॅटोग्राफर आहेत. मी त्यांच्यासोबत जाहिराती केली. ॲक्शन म्हटल्यानंतर कट म्हणेपर्यंत 4 सेकंदाचा वेळ असतो. त्या 4 सेकंदात तुम्हाला तुमचं बोलायचं असतं किंवा ॲक्शन करायचं. फक्त ऑनलाईन खोटे कास्टिंग कंपनीज आणि कोऑर्डिनेटर्स पण खूप आहेत. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, पैसे देऊन कास्टिंग कुठल्याही जाहिरातीचं होत नाही. जे शासन मान्य आहे त्याची जाहिरात कलाकारांनी केली तर तुम्ही कलाकारांना का नावं ठेवता, का त्यांच्या चारित्र्यावर चिखल फेकतं? कलाकार म्हणा, इन्फ्लुएन्सर्स म्हणा, यूट्यूबर्स म्हणा, सॉफ्ट टार्गेट आहे. पटकन त्यांच्यावर खूप चिखलफेक होते. उत्सव हे साजरे व्हायला हवेत, निर्विवाद आहे, त्यात काही वाद नाही. पण त्याचं स्वरूप सध्या अकराळ-विकराळ व्हायला. लोकांनी विचार केला पाहिजे. आता मूर्त्यांची भव्य दिव्य काय गरज आहे? 25 फुटी मूर्ती काय मला कळतच नाही. आज गेले 15 दिवस रोज कुठला तरी आगमन सोहळा मी जाताना अनुभव. आज मी माझ्या बिल्डिंगमधून खाली उतरलो की 4 सार्वजनिक गणपती आहेत. मग मला ती अडचण वाटते ना. बरोबर.